तर नमस्कार मित्रांनो, मी तुषार चांभारे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. तर आजचा विषय तूर पीक. हे बघू शकता माझ्या मागे जे तुम्हाला तूर पीक दिसत असेल. तर आता जे आहे ते तूर पीक आता फुल अवस्थेत येत आहे. तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता. हे बघा, तूर पीक जे आहे ते फुल अवस्थेमध्ये येत आहे. म्हणजे आता काही दिवसात हे बघू शकता फुलधारणा होईल आपल्या तूर पिकामध्ये. आमच्याकडे याला तुरीला जे आहे ते म्हणजे प्री मॅच्युअर स्टेज म्हणू शकता फ्लावरिंग येण्याची. तर ती स्टेज आहे. तर या स्टेजमध्ये आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे. तुम्ही बघू शकता मोसम थोडा आता जे आहे ते बिघडत आहे. हे दरवर्षीच असतं. ज्यावेळेस आपली फुल जे आहे ते बहारावर असते तेव्हा आभाळ जे आहे ते आपलं थोडंफार कास्तकाराची जे परीक्षा घेत असते. तर बघू शकता, हे बघा काही काही ठिकाणी फुल जे आहे ते पकडत आहे. तर याच्यावर आपल्याला फवारणी घ्यायची आहे. तर ती कोणती घेऊ शकता जेणेकरून आपला फुलभर टिकून राहील व चांगलं उत्पन्न आपल्याला मिळेल. तर आता याच्यामध्ये सर्वात जास्त जे गरज आहे तर ती आहे एक तर म्हणजे अडी बघू शकता कुठे कुठे. हे बघा, तुम्हाला झूम करून दाखवते. बघा, थोड्याफार प्रमाणामध्ये अडीचा प्रादुर्भाव आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला स्वस्तामध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्ही केम हे कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता. त्याचसोबत वातावरणामध्ये आता आर्द्रता वाढलेली आहे, बुरशीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्या कारणाने त्यामध्ये तुम्ही एक चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक घ्या. बुरशीनाशक थोडं चांगलं घ्या. कीटकनाशक स्वस्त घेतलं तरी चालेल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल की रोको हे बुरशीनाशक घ्या. खूप चांगलं आंतरविषारी म्हणजे सिस्टेमिक फंगीसाईड आहे. तर ते घेऊ शकता. चांगलं काम करते. मुळातली बुरशी आणि पानातली बुरशीसुद्धा तो दोन्ही याच्यावर काम करत असते. तर यानंतर आपण जर बघितलं तर आता हे फुलधारणा आहे. तर या फुलधारणा पकडण्यासाठी किंवा याला सेट होण्यासाठी, टिकून राहण्यासाठी याला ताकद हवी असते. तर ताकद हवी तर त्या कारणाने त्याला मायक्रोन्युट्रिएंटची खूप गरज असते. त्याच्यामध्ये बोरॉन तर हे मस्ट आहे. पण आतापासून तुम्ही फक्त बोरॉन न घेता, कारण बोरॉनचं काम हे थोडं दाण्याची चमक वाढवणे, साईज वाढवणे याचं असते. तर चिलिटेड मायक्रोन्युट्रिएंटमध्ये तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला एक सजेस्ट करतो, गायत्री परफेक्ट प्लस या नावाने गायत्री कंपनीचं आहे. तर हे घेऊ शकता तुम्ही. एका पंपला 30 ते 40 ml. त्याच्यामध्ये थोडंफार लिओसिनचं प्रमाण आहे. जेणेकरून काय होईल की जे तुमचं जे क्लोरोफिल आहे पानातलं हे एवढं जबरदस्त म्हणजे स्टोअर होईल. कारण आता स्टोरेज करून ठेवेल तेव्हाच ते जे अन्न आहे ते समोर फुलाला किंवा शेंगाला जे आहे ते कामी पडेल. तर त्या कारणाकरिता तुम्ही मायक्रोन्युट्रिएंट्स घेऊ शकता. त्याच्यामध्ये थोडं लिओसिनचा प्रमाण आहे. लिओसिन त्याचकरिता, कारण ते बघू शकता काही तूर एवढ्या इथपर्यंत जे वाढले आहेत. म्हणजे काय होते की झाड जितकं वाढते ना, मग आपण काय म्हणतो खालच्या शेंगा पकल्या वरच्या शेंगा पकत नाही. तर त्याचं कारण ते असते, झाडाची कॅपॅसिटी नसते तेवढ्या वरपर्यंत अन्नद्रव्य म्हणजे पुरवण्याची. त्याकरिता तुम्ही अतिरिक्त वाढ न करता तुरीची स्टेबल ठेवा. आता वाढ करून काहीही फायदा नाही. तर आता जेवढी वाढ करायची ते आजपर्यंत झाली समजा, कारण आता फुलोरा स्टेज आला. त्याकरिता तुम्ही याच्यावर लिओसिनचं प्रमाण घेऊ शकता. तर त्या गायत्रीमध्येच थोडंफार लिओसिनचं प्रमाण आहे, जास्त नाही. 4 दिवस फक्त आपली तूर थांबते, नंतर कंटिन्यू जे आहे ते ग्रोथ चालू राहते. तर हे 3 याचं तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता. मी तुम्हाला सांगितले ते गायत्री परफेक्ट प्लस, केम व रोको या 3 याचा तुम्ही कॉम्बिनेशन घ्या. आणि याच्यानंतरची फवारणी कोणती घ्यायची ते तुम्हाला मी लवकरच कळवते. तर भेटू अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. सांगा आपली तूर पीक कशी वाटत आहे तुम्हाला आता फुल अवस्थेमध्ये. तर हे कोरडवाहूची आहे, ओलतीची याच्यापेक्षा चांगली आहे. तुम्हाला कोरडवाहू सांगितलं कारण भरपूर शेतकऱ्याचं जे आहे ते कोरडवाहू असते त्या कारणाने. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.